मित्रांनो, जर तुम्ही फायर LLB CET देणार असाल आणि तुम्ही पण या CETचा फॉर्म भरला आहे, परंतु फॉर्म भरत असताना काही चुका तुमच्याकडनं झाल्या आहेत, तर या चुका तुम्ही कधी दुरुस्त करू शकता? त्यामध्ये कुठल्या फील्ड तुम्हाला एडिट करण्याची परमिशन दिली जाईल आणि ही एडिट फॅसिलिटी साधारणतः कधीपासून सुरू होईल, या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन कशा पद्धतीने आपण करायला हवं, कुठले बुक्स आपण वापरायला हवे, या गोष्टी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, फायरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा 45 दिवसांचा क्रॅश कोर्स हा 23 मार्च पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी इथे कव्हर केला जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर रेग्युलरली क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा इथे दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तसेच 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या परीक्षेचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण पाहू शकतो, जे विद्यार्थी 5 इयर CET देणार आहेत त्यांच्याकडे ॲटलिस्ट 12वी असणं आवश्यक आहे किंवा 12वीला ते ॲप इयर असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 45% मार्क्स इथे 12वीमध्ये असावे लागतात. SC ST कॅटेगरीमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना 40% मिनिमम मार्क्स असावे लागतात. VJNT, SBC आणि OBCच्या विद्यार्थ्यांना 42% मिनिमम मार्क्स इथे रिक्वायर्ड आहेत. तसेच मित्रांनो, या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. या परीक्षेमध्ये तुम्हाला टोटल 120 प्रश्न विचारले जातात आणि हे 120 प्रश्न 120 मार्कला असून तुम्हाला 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा वेळ या परीक्षेमध्ये दिला जातो. म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचा असतो. तसंच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून तुम्ही हा पेपर देऊ शकता. इथे तुम्हाला MCQ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची होते. तसेच आपण जर या परीक्षेचा डिटेल सिलेबस पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मधून 32 मार्कचे प्रश्न इथे विचारले जातात. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधून 32 मार्कचे प्रश्न विचारतात. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स मधून 24 मार्कचे क्वेश्चन्स इथे विचारले जातात. इंग्लिश लँग्वेज मधून 24 मार्कचे क्वेश्चन्स, तर बेसिक मॅथमॅटिक्स मधून तुम्हाला 8 मार्कचे प्रश्न इथे विचारतात. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना काही स्ट्रॅटेजी तुम्ही युटिलाइज करणं गरजेचं आहे. जसं की परीक्षेला फक्त 120 मिनिटांचाच वेळ अवेलेबल असतो आणि या 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 120 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. आता या पेपरमध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन टाईपचे सुद्धा प्रश्न येतात, तर हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी खूप जास्त वेळ आपला जातो. त्यानंतर लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्व असणारे क्वेश्चन्स असतात. ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ लागतो. त्याचप्रमाणे लीगल ॲप्टिट्यूड मधून तुम्हाला प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. ते क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो आणि या प्रश्नांमध्येच जास्त वेळ निघून गेला तर आपल्याला उरलेल्या सेक्शनसाठी वेळ मिळत नाही आणि आपला पेपर जो आहे तो अपूर्ण राहून जातो. त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना आपण MCQ सॉल्व्ह करणं सुद्धा गरजेचं आहे. मग ते मॉक टेस्टच्या माध्यमातून असेल किंवा MCQ प्रॅक्टिस करणं असेल. रेग्युलरली जर तुम्ही लॉजिकल अनालिटिकल रिझनिंगचे MCQ सॉल्व्ह करत राहिलास, डेली तुम्ही त्याला वेळ दिला, तर नक्कीच परीक्षेच्या वेळेस तुम्हाला हे MCQ सॉल्व्ह करणं खूप इझी जातं. कमीत कमी वेळेमध्ये हे MCQ सॉल्व्ह होतात आणि हे MCQ कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी ज्या टिप्स आणि ट्रिक्स असतात त्या ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचेसमध्ये तुम्हाला दिल्या जातील. कुठल्याही CETचं प्रिपरेशन करत असताना CETला विद्यार्थ्यांकडनं एक्सपेक्टेड काय आहे, CET मध्ये कशा पद्धतीचे ॲक्च्युअल MCQ विचारले जातात, यासाठी आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स रेफर करणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला लाईव्ह बॅचमध्ये हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा दिले जातात. मॉक टेस्ट इथे अवेलेबल असतात आणि तुमचं जे स्टडी मटेरियल आहे ते सुद्धा इथे एक्झाम ओरिएंटेड असतं, जेणेकरून तुम्हाला या CETचं प्रिपरेशन करणं सोपं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच या CETच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ऑलमोस्ट आपल्याला 95 to 99 पर्सेंटाईल लागतात आणि तेवढे पर्सेंटाईल जर असतील तरच तुम्हाला चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन भेटतं. नो डाऊट CET मध्ये 1 मार्क जरी मिळाला तरी पण तुम्ही CET क्वालिफाय असता,
पण ही एंट्रन्स एक्झाम जी आहे ती तुम्हाला ऍडमिशन देण्यासाठी आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळाले तर नक्कीच तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल. कमी मार्क्स मिळाले तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार नाही. त्यामुळे या सीईटीचं व्यवस्थित प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या सीईटीचा फॉर्म भरणार असाल तर त्यासाठी सीईटी सेलने आता एक्सटेन्शन दिलेलं आहे. ते एक्सटेन्शन आपण पाहूयात. इथे आपण सीईटीच्या पोर्टलवरती आल्यानंतर खाली नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला MHLLB 5 years date extension notice registration for MHLLB 5 years 2026 ही नोटीस दिसते. आता ही नोटीस ओपन केल्यानंतर आपल्याला इथे डेट्स दिसत आहेत. तर सीईटी सेलने आता या फॉर्मला एक्सटेन्शन दिलेलं आहे. सुरुवातीला फक्त 15 मार्च पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येत होते, पण आता हे एक्सटेन्शन 31 मार्च पर्यंत दिलेलं आहे. म्हणजे 31 तारखेपर्यंत तुम्ही या सीईटीला आता अप्लाय करू शकता. आणि या सीईटीला अप्लाय करत असताना तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, अपार ID पाहिजे आणि तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स इथे रिक्वायर्ड आहेत. तसेच जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर कॅटेगरीचे डॉक्युमेंट, तुमचा रिसेंट फोटो आणि सिग्नेचर इथे स्कॅन केलेली इथे लागणार आहे. तर अशा पद्धतीने या गोष्टी जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर लवकरात लवकर या सीईटीचा फॉर्म भरा. तर मित्रांनो, रिसेंटली सीईटी सेलने आपल्या हायर एज्युकेशन डिपार्टमेंटच्या सीईटीचं जे वेळापत्रक आहे त्याच्या फायनल डेट्स रिलीज केलेल्या आहेत. त्याच्यानुसार आपली महाराष्ट्र LLB सीईटी 5 इयर ही 8 मे या तारखेला होणार आहे असं सीईटी सेलने सांगितलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचे हे फॉर्म सबमिट करून होतील त्यानंतर जर सीईटी सेलने पुढे अजून काही फॉर्म भरण्यासाठी एक्सटेन्शन जर दिलं नाही तर मे बी त्या केसमध्ये फॉर्म सबमिशनच्या 31 तारखेनंतरच 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे फॉर्म एडिट करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल. आणि हे एडिट करत असताना जर तुमच्या नावामध्ये काही चूक झाली असेल तर तुमचं नाव तुम्ही इथे एडिट करू शकाल. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जर चुकली असेल तर ती इथे एडिट करता येईल. त्यानंतर फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल किंवा तुमचं जेंडर जर चुकून तुम्ही दुसरं टाकलं असेल तर तुम्हाला तिथे एडिट करणं शक्य होणार आहे. तर अशा पद्धतीने फक्त याच ज्या फील्ड्स आहेत त्या तुम्ही एडिट करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की इंग्लिश ही लँग्वेज त्यांनी पेपरसाठी फॉर्ममध्ये सिलेक्ट केलेली आहे. तर मग आता अशा विद्यार्थ्यांना वाटतंय की आपण पेपर मराठीमध्ये द्यायला हवा. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमची सीईटी असेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही मीडियमचे ऑप्शन असतात. इररिस्पेक्टिव्ह टू द लँग्वेज सिलेक्शन तुम्हाला कुठल्याही लँग्वेजमध्ये तुमचा पेपर देता येतो. मग तुम्ही फॉर्ममध्ये मराठी टाकली असू द्यात, तुम्ही पेपर इंग्लिशमध्ये देऊ शकता, तुम्ही फॉर्ममध्ये इंग्लिश टाकलेली असू द्यात, तुम्ही परीक्षा ही मराठीमधून देऊ शकता. त्यामुळे लँग्वेज सिलेक्शनचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पेपर तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये देता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतंय की जर सीईटी मराठी मीडियम मध्ये दिली तर LLB सुद्धा मराठी मीडियम मध्येच करावी लागेल का? तर तसं काहीच नाहीये. जर तुम्ही आता सीईटी मराठी मीडियम मध्ये देत असाल तर तुम्ही LLB इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा करू शकता. किंवा जर तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये आता सीईटी देत असाल आणि तुम्हाला LLB ही मराठी मीडियम मध्ये करायची आहे तर तसंही तुम्ही करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, या एडिट्सच्या पलीकडे जर तुमच्या काही चुका फॉर्म मध्ये झाल्या असतील, कुणाला आपली कॅटेगरी चेंज करायची असेल, कुणाचे मार्क्स टाकायचे चुकले असतील किंवा इतर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स जे आहेत ते उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही दुसरी माहिती टाकली असेल तर हे जे एडिट्स आहेत ते तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेस नंतर करता येणार आहेत. त्यामुळे आता फक्त तुम्ही कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर आणि जेंडर याच गोष्टी एडिट करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला कॅप राऊंडचे फॉर्म भरायचे असतात त्यावेळेस तुम्ही बाकीची माहिती सुद्धा एडिट याच्यामध्ये करू शकता. तर अशा पद्धतीने तुमची एडिट फॅसिलिटी तुमच्या फॉर्म सबमिशन नंतर सुरू होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे सीईटीला आता खूप कमी दिवस शिल्लक आहे आणि या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्ये असणारे थिअरीचे आणि सराव प्रश्नपत्रिका असणारे पुस्तकं आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुक मध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुक मध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे.
तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.